एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा विश्वकरंडक काल पार पडला, त्याचा अंतिम सामना. आणि शेवटच्या सामन्यामध्ये भारत ऑस्ट्रेलियाकडून हारला. या निमित्तानं प्रत्यक्षामध्ये जे दर्शन घडलं ते जगभरातल्या लोकांच्या खिलाडू वृत्तीचं दर्शन होतं. हे मला वेगळा मुद्दा आवर्जून सांगायचा. भारत जिंकला असता, सगळ्यांना हवं होतं, सगळ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उत्सव साजरा केला असता, ही गोष्ट खरी आहे. लाखो हजारो नाही करोडो लोकांनी ते सगळं मॅच हा बघितला. आणि समजा असं की भारत अंत्यफेरीत पोहोचलेला नाही, तरीही हा मॅच खूप लोकांनी बघितला असता आणि त्याच्यातला खेळ, त्याचा आनंद लुटला असता. हेच एक थोडंसं वेगळं विश्लेषण आम्हाला तुमच्या समोर ठेवायचं आहे. म्हणजे एक खिलाडू वृत्ती, खिलाडू संस्कृती जी एक रुजवली जात आहे, जगभरामधली गोष्ट आहे. क्रिकेट आणि दोन असे खेळ आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये, दुसरं एक फुटबॉल आणि क्रिकेट, हे दोन खेळ असे आहेत की जगभरामध्ये ह्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रेक्षक आहेत, चाहते आहेत. अगदी गावागावात ते रुजलेलं असं आपण म्हणू. युरोपमध्ये फुटबॉल खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि प्रचंड प्रमाणामध्ये काय म्हणता येईल त्याला, त्याच्यासाठी प्रेक्षक जीव टाकतात आणि ह्या खेळाडूंना अगदी दैवता समान मानलं जातं. स्वाभाविकच त्याच्यामुळे जेव्हा केव्हा पराजय होतो तेव्हा ह्या खेळाडूवरती राग पण निघतो. पण योगायोगाने ह्यावेळेस असं काही फारसं घडलेलं दिसत नाही. पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा दुःख होणे स्वाभाविक आहे, पण भारतीय खेळाडूंवरती अशा पद्धतीचा राग कोणी काढलेला समोर दिसत नाही. जे मोहम्मद शमीच्या बाबतीमध्ये उपांत्य फेरीत आपण पोहोचलो आणि त्याच्यावरती जे ट्विट काँग्रेसने केलं होतं त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ केला होता. आणि आता सुद्धा हा सामना झाल्याच्या नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आपण कसं जिंकत होतो आणि मोदी पंतप्रधान असताना आपण कसे हारलेलो, असं अतिशय अभद्र असं एक ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती जास्त बोलण्यात काही मतलब नाही. आमचा आजचा मुद्दा असा आहे की साहित्य, संगीत, कला, क्रीडा, व्यापार आणि माहितीच्या बाबतीत, म्हणजे ज्ञान आपण असं म्हणूयात, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर मोठ्या प्रमाणात देशादेशांमध्ये संवाद सुरू झाला. जुन्या जे काही सगळ्या परंपरा आहेत, आपल्याकडे जुने पुरावे आहेत, अगदी व्यापारापासूनचे पुरावे आहेत, सगळ्या वेगळ्या गोष्टी, किंवा बाहेरून जेव्हा लोक आले त्यांच्याबरोबर काही साहित्य, संगीत, कला ह्यांचे काही गोष्टी आपल्याकडे आल्या, आपल्याकडे वाढल्या, स्थापत्यशैली आली वेगळी अशी. जगभरामध्ये हे सगळे असे बदल घडले. माणसं इकडून तिकडे जात होती आणि त्यांच्या माध्यमातून काही ना काही गोष्टी दुसरीकडे पोहोचत होत्या, दुसऱ्याकडच्या गोष्टी आपल्याकडे येत होत्या. आता 1945च्या नंतर, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरामध्ये अनुभव असा आला की युद्ध झाल्याच्या नंतर नुकसान सगळ्यांनाच होतं. म्हणजे कुणाला फायदा झाला आणि कुणाचा तोटा झाला असं होत नाही. सम्राट अशोकाला जी उपरती झाली होती युद्धानंतरची, किंवा इतकं सगळं हिंसा ही सगळी काही खरी नाही, आणि मग त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला. अहिल्याबाई होळकरांचा पण असा एक प्रसंग आहे की जेव्हा त्यांनी पाहिलं की युद्धामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हानी होती, त्याच्यामुळे आपण युद्ध टाळलं पाहिजे. हे दोन आपल्याकडचे इतिहासातले प्रसंग आहेत. तिसरा जो प्रसंग जगभरामध्ये घडलेला ते 1945च्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर. जगभराचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं या महायुद्धाच्या नंतर. आणि तेव्हा WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची जशी स्थापना झाली आणि जगभरातला व्यापार कसा सुरळीत होऊ शकेल हा एक मुद्दा जेव्हा सुरू झाला, त्याच जोडीनं बहुतांश देश हे लोकशाहीच्या दृष्टीनं, आजच्या दृष्टीनं स्वतंत्र झाले. त्यांना वेगवेगळ्या घटना आणि त्याचे नियम, कायदे, कानून ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्याच्या नंतर अजून एक गोष्ट सुरू झाली, ती म्हणजे खेळ. म्हणजे ऑलिम्पिक सारखं तर त्याची परंपरा जुनीच आहे, पण आधुनिक जगामध्ये हे सगळे खेळ जे सुरू झाले म्हणजे क्रीडा संस्कृती रुजायला सुरुवात झाली. म्हणजे आपण साधारणतः 1950च्या नंतर गेल्या 70-75 वर्षांमध्ये जगभरामध्ये, 45ला दुसरं महायुद्ध संपलं, 50च्या दरम्यान बहुतांश देश स्वतंत्र झाले, आपण तर 47ला स्वतंत्र झालो. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की गेल्या 70-75 वर्षांमध्ये, जसं आपण आपल्या देशावरून मोजूयात, आपल्या स्वातंत्र्याच्या ह्याच्यावरून मोजूयात, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच आपलं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे गेल्या 75 वर्षांमध्ये जगभरामध्ये क्रीडा संस्कृती रुजली किंवा रुजवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. साहित्य, संगीत, कलेचं आदानप्रदान सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याच्या नंतर, विशेषतः 1990च्या नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये कशाचा महास्फोट झाला असेल तर तो ज्ञानाचा महास्फोट झालेला आहे. आणि 2010च्या नंतर म्हणजे सोशल मीडिया, समाज माध्यमं इतकी वाढली, इतकं त्यांचं प्रमाण विस्तारित झालं की ज्ञान मोठ्या प्रमाणात जिकडं तिकडं पोहोचायला लागलेलं. ही जी क्रीडा संस्कृती कालच्या जागतिक विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्तानं समोर येते आहे की 20,000 कोटी रुपयाची उलाढाल ह्या सगळ्या क्रिकेटमध्ये झालेली आहे.
म्हणजे पैशाला जी गती मिळालेली आहे, वारंवार जी टीका व्यर्थप्रमाणे केली जाते की एक तर त्या मुळात स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणजे मुळात पटेलांचं नाव बदलून नरेंद्र मोदींचं नाव कसं केलं. वस्तुतः त्या सगळ्या कॉम्प्लेक्सचं नाव सरदार वल्लभभाई पटेल आहे. त्या स्टेडियमचं नाव वल्लभभाई पटेल नव्हतं, पण टीका करणाऱ्यांनी ते एक सुरू केलं होतं किंवा हा सामना मुद्दामच कसे हारले किंवा उलट आता काय म्हटली, समजा सामना जिंकला असं तर ह्यांनी ठरवलंच कसं होतं, मॅच फिक्सिंगच कशी केलेली, हे बाजूला ठेवा. काय व्हायला लागलंय की राजकीय चर्चा करत असताना, राजकीय विरोध करत असताना ह्याच्यातल्या काही जे मूळ गाभ्याच्या गोष्टी त्याच आपण विसरून चाललेलो. क्रीडा संस्कृतीच्या निमित्तानं फुटबॉलचं आपण जसं बघितलं, वर्ल्ड कप जेव्हा फुटबॉलचा होतो तेव्हा भारतामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तो पाहिला जातो. आपण त्याच्यामध्ये तसे काही फार मोठे आपला संघ नाही, तसा असताना सुद्धा क्रिकेट सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जगभरातून पाहिल्या जाते. जगभरातले आता विविध देश खेळतात, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे या सगळ्यातून आदान प्रदानाची, संवाद साधण्याची एक फार मोठी संधी. म्हणजे हे जे 4 मार्ग आम्ही सांगतो आहोत की देशातल्या ज्या कृत्रिम भिंती आहेत, प्रशासना पातळीवरती भिंती असाव्यात, कायदे कानून नियम ह्याच्या बाबतीतल्या भिंती असाव्यात, परराष्ट्र धोरण, चलनवलन ह्याच्या बाबतीतल्या भिंती असाव्यात, ते ठीक आहे, ते एक प्रशासनासाठी आवश्यक आहे. पण बाकीच्या ज्या कृत्रिम भिंती आहेत माणसातल्या भेदाच्या बाबतीमध्ये, त्या गळून पडायला लागल्यात आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ही क्रीडा संस्कृती कामाला येते आहे. जसा व्यापार कामाला येत, कोणी कितीही टीका करो, जग व्यापारामुळे जवळ येत चाललेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी व्यापार वाढतो त्या ठिकाणी युद्ध बंद होतात, शांतता प्रस्थापित होते. किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण ज्ञान, जुन्या ह्याच्यामध्ये दर्शनशास्त्र आपले म्हणजे तत्वज्ञानाला शब्द दिलेला आहे, किंवा तशा व्यापक अर्थाने धर्म पण म्हणूयात आपण. अहिल्याबाई होळकर सारख्यांनी घाट बांधणे, मंदिरं बांधणे, ह्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होते असं नोंदवलेलं आहे. म्हणजे असं लक्षात येईल की क्रीडा, साहित्य, संगीत, कला एक भाग, क्रीडा दुसरा भाग, त्याच्यानंतर व्यापार तिसरा भाग आणि ज्ञान चौथा भाग, अशा 4 मार्गांनी जग एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधतं आहे. आणि ह्याचा फार मोठा पुरावा कालच्या विश्वकरंडक स्पर्धेनं आपल्याला आपल्या नजरेस आणून दिलेला आहे. त्याच्यावरची उसंतवाणी. हारो जिंको कुणी, क्रिकेट जिंकले, खेळाडू खेळले मुक्तपणे. खिलाडू ही वृत्ती रुजावी जनात, भावना मनात प्रामाणिक. कला आणि क्रीडा व्यापारही फुलो, द्वेष सारा जळो जगातला. 2 वेळा झाले मोठे विश्वयुद्ध, आता हवा बुद्ध शांतिमय. शांतीची ती वाट दावी ती हा खेळ, जुळविती मेळ देशोदेशी. नवीन जगाचा नवा हाची धर्म, कला क्रीडा वर्म ओळख आहे. कांत म्हणे चालो आदान प्रदान, संस्कृती निधान विश्वव्यापी. संस्कृती निधान विश्वव्यापी, ज्याला आपण जागतिक संस्कृती म्हणूयात, किंवा आपल्याकडे वसुधैव कुटुंबकम असं लिहिलेलं आहे, किंवा माऊलींनी पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे असं म्हटलेलं आहे. हे म्हणत असताना माणसं माणसाशी कुठल्या कुठल्या मार्गाने जोडल्या जातील, तर ही जे 4 मार्ग मी आता ह्याच्यात प्रतिपादन केले आहेत, ह्या मार्गांनी जगभरातले माणसं एकमेकांशी जोडल्या जातील. स्थानिक पातळीवरची प्रशासन व्यवस्था, देशाचे नियम वगैरे सगळं, संविधान वगैरे सगळं ते तसंला तसं ठेवून त्याच्याला कुठलीही बाधा न आणता जगभरातली सगळी मानवजात एकमेकांशी जोडल्या जाते, सगळं विश्व एकमेकांशी जोडल्या जाते. आणि त्या अर्थाने या क्रीडा संस्कृतीकडे बघितलं पाहिजे. जे जिंकले त्यांचं अभिनंदन. भारतासारखा देश अंत्यफेरीपर्यंत पोहोचला, खेळाडू अतिशय चांगले खेळले, बाकीच्या काही चुका होत राहतात, त्याच्यावरती चर्चा करण्यात काही फारसा अर्थ नाही. पण ही खिलाडू वृत्ती रुजवण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. भारतीय प्रेक्षकांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं खेळाचा आनंद लुटला. या निमित्तानं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. इथेच थांबूया. धन्यवाद.